नमस्कार, मी शीला मसराम. मी सहाय्यक शिक्षिका पूर्णानगर पंचायत समिती भातकुली येथे आहे. आणि आज हा मोर्चा आमचा शासनाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला आहे की टी परीक्षा शिक्षकांना कंपल्सरी करायची आहे, त्या संदर्भात हा मोर्चा आहे. त्यानंतर आमच्या आणखी प्रमुख मागणी आहे की टी रद्द करा. कारण आता महाराष्ट्र शासनाच्या जे राज्य शिक्षण मंत्री आहेत पंकज भोयर सर, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या संदर्भात पुनर्विचार याचिका ते दाखल करणार आहेत, परंतु त्यांनी अजून ती केलेली नाही. त्यामुळे हा मोर्चा आम्ही सुरू केलेला आहे. आणि हा प्रमुख मागणी आमची अशी आहे की ही रद्द करण्यात यावी. त्यानंतर ज्या संच मान्यता जी आलेली आहे त्या संच मान्यतानुसार आमचे बरेच शिक्षक हे अतिरिक्त होत आहे आणि ती आमच्यावर अन्यायकारक बाब असल्यामुळं तीसुद्धा रद्द करावी. त्यानंतर जे वसतिशाळा शिक्षक आहेत त्यांना कायम करावं, जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठीही हा मोर्चा आम्ही केलेला आहे. आणि शासनाला मला एक विचारायचं आहे, जर शिक्षकांवर तुमचा विश्वास नाही तर मग शासनाचे जे आमदार खासदार म्हणतात यांच्यासाठी सुद्धा कोणती तरी परीक्षा असावी, त्यातून ते आमदार खासदार असावे. निवडणूक असते ते मान्य आहे, पण एक शिक्षणाची अट त्यांच्यासाठीही असावी. जे इंजिनियर्स आहेत त्यांना तुम्ही पुन्हा नीट JEE द्यायला लावा, जे डॉक्टर्स आहेत त्यांना पुन्हा नीट द्यायला लावा, आणि जे IAS अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा पुन्हा UPSCची एक्झाम द्यावी आणि त्यांनीसुद्धा स्वतःला सिद्ध करावं. कारण आम्ही या नोकरीत लागलो आहे ते सहज लागलेलो नाही आहे, आम्हीसुद्धा परीक्षा पास करून या नोकरीत आलेलो आहोत. आता पुन्हा का ही परीक्षा, का आमच्यावरचा विश्वास त्यांचा कमी झालेला, हा प्रश्न माझा त्यांच्याशी आहे. आणि त्यांनी जो हा TETचा निर्णय आमच्यासाठी दिलेला आहे तो अतिशय अन्यायकारक आहे आणि तो त्यांनी रद्द करावा, ही प्रमुख मागणी आमच्या या मोर्चाची आहे. आम्ही असंच आंदोलन करत राहू. संघर्ष करणे हे आमच्या रक्तातच भिनलेलं आहे आणि आम्ही शिक्षक आहोत. आम्हीच जर कुठे मागे पडलो तर आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही काय देणार, आणि म्हणून हा संघर्ष आमचा सतत चालू राहील जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत.